लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराकरता अवघे काहीच तास शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नवनीत राणा आणि शिवसेना भाजपचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी मतदारांसोबत संवाद साधला। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास प्रचारासाठीची शिल्लक आहे। नवनीत राणा आपल्या सोबत त्यांना विचारूया, अवघे काही तास शिल्लक आहे आणि आतापर्यंत प्रचारात जे मुद्दे होते, कुठले कुठले मुद्दे प्रचारात होते मॅडम, आणि काही तास शिल्लक आहे फक्त? विकासाचे मुद्दे घेऊन या मैदानात उतरली आहे आणि गेल्या 2014 मध्ये एवढे मोठे लाटेमध्ये माझी जनतांनी, मतदारांनी, अमरावती जिल्ह्याच्या लोकांनी मला 3.5 लाख मतं दिले होते। जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये बडे बडे लोक जेव्हा डिपॉझिट केले आणि त्यावेळी 3.5 लाख मतं होते, ते इथे आमच्या इथे विकासचे मुद्दे ते आहे, पण त्याच्यासोबत स्थानिक हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। कारण की इथे जे खासदार आहे ते फक्त इलेक्शनमध्ये दिसतात आणि 5 वर्ष गायब असतात। तर लोकांनी पाठी घेऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता ते भेटले आणि जिल्ह्याच्या लोकांना आता माहीत पडलं की आमच्या जिल्ह्यात खासदार आहे। आणि असं गेले 10 वर्षापासून या खासदारांनी एकही मुद्दा आमच्या जिल्ह्याचा एकही लोकसभामध्ये मांडला नाही आणि त्याकरिता यावेळी अमरावतीचे जिल्ह्याचे मतदार हे सगळे त्यांना स्थानिक पाहिजे। त्यांच्या दुःखामध्ये, सुखामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी लढणारा, प्रत्येक प्रश्न लोकसभामध्ये आमच्या अमरावती जिल्ह्याचा मांडणारा असा व्यक्ती त्यांना पाहिजे। मला लग्नाला 9 वर्ष लागलेलं आहे आणि 9 वर्षापासून मी काम करत आहे आणि 1750 गावापैकी मॅक्सिमम 10 गावं सुटले असेल तर सुटले असेल, पण 1750 गावामध्ये एकदा नाही 4 वेळा जाऊन आली आहे। आपण पाहू शकतो अवघे काही तास शिल्लक आहे। नवनीत राणांचा प्रचार सुरू आहे, त्यामुळे आता या ठिकाणी परवा मतदान आहे, तोपर्यंत उद्याच्या दिवस प्रचार करता येणार नाही आणि आज अवघे काही तास प्रचार शिल्लक आहे। पुढे प्रशांत मोहिते सर, प्रवीण मुधोळकर, लोकमत, अमरावती।